अग्रेसर होण्याची कला. सर्वजण आपापल्या क्षेत्रात अग्रेसर होऊ इच्छितात, परंतु हे प्रयत्न करत असताना अनेक बाधा येतात, ज्यामुळे लोक निराश होतात आणि विचार करतात की आपले लक्ष्य प्राप्त करण्याकरिता आपण निर्बल आणि भाग्यहीन आहोत. वास्तविक बघता ही भावना त्यांना निर्बल बनवते. भारतरत्न आणि मिसाईल मॅन या नावाने परिचित डॉक्टर APJ अब्दुल कलाम जगातील महान व्यक्तींमध्ये एक आहेत. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 तमिळनाडू येथील रामेश्वरम येथे झाला होता. त्यांचे पूर्ण नाव अब्दुल पाकीर जेहसूल अब्दुल होते. त्यांचे पूर्वज श्रीमंत होते, परंतु अब्दुल कलाम यांच्या जन्माच्या वेळी त्यांचा परिवार अगदी गरीब झाला होता. घरची गरिबी असल्यामुळे त्यांचे पिता त्यांच्या शिक्षणाचा खर्च पेलण्यास समर्थ नव्हते. परंतु कलामांची शिक्षणाची आवड आणि त्यांचा संकल्प इतका दृढ होता, ज्यामुळे ते या परिस्थितीतही हरले नाहीत. शाळेचा वेळ सोडून ते रोज वर्तमानपत्रे आणि मासिके विकून आपल्या शिक्षणाचा खर्च भागवत असत. एका सामान्य शाळेत शिकल्यानंतर तिरुचिरापल्ली येथे 1954 त्यांनी भौतिक विज्ञानात डिग्री प्राप्त केली. यानंतर देखील गरिबीने त्यांच्या मार्गात अडचणी आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा उत्साह आणि पुढे जाण्याची मनोवृत्ती बघून त्यांच्या प्राध्यापकाने त्यांना मदत केली. अंतराळ विज्ञानातील शिक्षणानंतर त्यांनी DRDO मध्ये भारतीय वायुसेनेसाठी विमान तयार केले. 1963 नासा आणि त्यानंतर इस्रो येथे नियुक्त झाल्यावर ते सॅटेलाइट योजनेचे निर्देशक बनले. अनेक शक्तिशाली मिसाईल तयार करून त्यांनी भारताला दुसऱ्या देशांच्या बरोबरीत आणले. त्यांच्या योगदानामुळे 2002 त्यांना राष्ट्रपती पद देण्यात आले. 2007 सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी शिक्षकाच्या रूपात मुलांना शिकवून सशक्त केले. देशासाठी त्यांनी जे कार्य केले त्यासाठी भारत सरकारने त्यांना भारतरत्न देऊन सन्मानित केले. अनेक परिस्थितींवर मात करून सफलतेच्या शिखरावर पोचलेल्या या महान व्यक्तीचे 27 जुलै 2015 या दिवशी निधन झाले. उत्साह देणारे बोल आणि प्रबोधनाने मनुष्याच्या मनातील मरगळ जाऊन आशेचे दीपक प्रज्वलित होतात. जर प्रगती करायची असेल तर स्तुती, निंदा आणि लोक लज्जेपासून विमुख झाले पाहिजे. पुढे जाणे, प्रगती करणे ही एक मानसिक प्रक्रिया आहे, ज्यासाठी प्रबळ आत्मविश्वास आणि अथक परिश्रमाची आवश्यकता असते. पुढे जाण्याच्या प्रक्रियेमुळेच अचूक शक्ती आणि सामर्थ्य याचे आकलन होते. मनुष्य ज्याला असंभव मानतो ते नंतर संभव होते. कोणत्याही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी ज्या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते त्या अशा आहेत. 1. व्यक्तिगतरित्या परिस्थितीचा अभ्यास केला पाहिजे. 2. वर्तमान परिस्थितीतील सत्यतेचा स्वीकार करून पुढे जात राहिले पाहिजे. 3. भूतकाळात जी असफलता मिळाली त्याचे विश्लेषण करून त्यापासून मुक्त होण्याची योजना तयार केली पाहिजे. 4. सफलता प्राप्त करण्यासाठी निरनिराळे पर्याय लक्षात घेऊन योग्य वेळी योग्य निर्णय घेतला पाहिजे. सामान्य व्यक्ती मांजरीच्या गळ्यात घंटी कोण बांधेल याचा विचार करून आपली शक्ती आणि सामर्थ्य नष्ट करतात, परंतु पुरुषार्थी व्यक्ती आपल्या आत्म्याचा आवाज ऐकून पुढे जात राहून सफलता प्राप्त करतात. प्रश्न 1.
प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी कोणत्या गोष्टीवर लक्ष दिले पाहिजे? 2. अशा कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले पाहिजे ज्यामुळे मनोबल कमजोर होते?